विचार करा, इंटरनेटवरचा एखादा साधा विनोद बघता बघता देशातली मोठी राजकीय लाट कशी निर्माण करू शकतो. आजच्या या विश्लेषणात आपण डिजिटल व्यंग्य आणि आपला आजचा राजकीय संवाद यांचा अगदी जवळून वेध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीलाच एक आकडा सांगतो. 10.2 दशलक्ष म्हणजेच तब्बल 1,02,00,000. ऐकायला खूप मोठा वाटतोय ना, पण हा आकडा नेमका कशाचा आहे आणि त्याने आपल्या देशाच्या राजकीय वर्तुळात केवढी मोठी खळबळ उडवून दिलीये हे जेव्हा समोर येईल ना, तेव्हा नक्कीच धक्का बसेल. कारण डिजिटल जगात खरोखर काहीही घडू शकतं. एका बाजूला आहे देशातील सध्याचा सत्ताधारी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी, ज्यांचे इन्स्टाग्रामवर 8.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आणि दुसऱ्या बाजूला, लक्ष देऊ नये का, दुसऱ्या बाजूला आहे कॉकरोच जनता पार्टी नावाची एक नव्यानेच सुरू झालेली अत्यंत व्यंग्यात्मक वेबसाईट. आणि या पानाने अवघ्या काही दिवसातच 10.2 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका साध्या विनोदी पानाने थेट देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला फॉलोअर्सच्या शर्यतीत मागे टाकलं. आणि ही तुलना इथेच थांबत नाही, ती आणखी रंजक होत जाते. पारंपरिक राजकीय प्रचारासाठी किती अफाट मेहनत लागते हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. उदाहरणादाखल पाहायचं तर भाजपच्या इन्स्टाग्राम खात्यावर आजवर तब्बल 18,000पेक्षा जास्त पोस्ट्स केल्या गेल्या आहेत. पण कॉकरोच जनता पार्टीच्या किती पोस्ट असतील? फक्त 54. हो, फक्त 54. कुठलाही मोठा प्रचार नाही, कोणतीही अफाट यंत्रणा नाही. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, इंटरनेटच्या जगात एखादी गोष्ट किती वाऱ्यासारखी पसरू शकते हे खरोखरच अकल्पनीय आहे. बरं, आता साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळं अचानक सुरू तरी कसं झालं. तर ही पार्टी अभिजित दिपके या पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्थापन केली. झालं असं होतं की भारताच्या सरन्यायाधीशांनी एका सुनावणी दरम्यान समाज माध्यमे वापरणाऱ्या काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी म्हणजेच कॉकरोचशी केली होती. आता हे विधान जरी त्यांनी नंतर चुकीच्या संदर्भात घेतल्याचं स्पष्ट केलं असलं तरी तोपर्यंत इंटरनेटवर यावरून भयंकर मोठी खळबळ उडाली होती. पार्टीचे संस्थापक अभिजित यांच्या मते हीच कॉकरोच जनता पार्टी तरुणांचा हा सगळा राग, त्यांचा रोष अत्यंत व्यंग्यात्मक आणि मार्मिक पद्धतीने मांडण्याचं काम करते. या सगळ्या प्रकरणाचा खरा उलगडा होतो तो त्यांच्या जाहीरनाम्यातून म्हणजेच मॅनिफेस्टोमधून. काय आहे यात? तर 50% महिला आरक्षण, पक्षांतर करणाऱ्यांवर थेट 20 वर्षांची बंदी, तसंच निवृत्त सरन्यायाधीशांना राज्यसभेत जाण्यापासून रोखणे आणि CBSEच्या फेरतपासणी शुल्कावर बंदी, अशा अनेक मागण्या यात आहेत. कोणत्याही राजकीय बाजूने विचार न करता आपण जर याकडे तटस्थपणे पाहिलं तर सहज लक्षात येतं की या इंटरनेटवरच्या एका साध्या विनोदामागे खऱ्याखुऱ्या राजकीय आणि सामाजिक समस्या लपलेल्या आहेत. अगदी त्याच समस्या ज्या आजच्या तरुणांना रोज भेडसावत आहेत. आणि या पार्टीची टॅगलाईन काय आहे माहितीये? आळशी आणि बेरोजगारांचा आवाज. ह्या एका ओळीने अत्यंत वेगाने लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या दबलेल्या निराशेला एक भक्कम व्यासपीठ मिळवून दिलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक प्रसिद्ध राजकारण्यांनाही या विनोदात सामील होण्याचा मोह आवरता आला नाही. अखिलेश यादव आणि महुआ मोइत्रा यांसारख्या नेत्यांनी तर चक्क सोशल मीडियावर अगदी मजेत या पार्टीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. हे खरोखरच थक्क करणार आहे. पण मग विचार करा, हा एवढा मोठा व्हायरल ट्रेंड नेमकं कशामुळे शक्य झाला? यामागचं मुख्य हत्यार काय होतं? तर त्याचं उत्तर आहे पॉलिटिकल मीम, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर राजकीय मीम्स. आता राजकीय मीम म्हणजे नेमकं काय? तर एक असा मजेशीर आणि कल्पक फोटो किंवा एखादा छोटा व्हिडिओ जो इंटरनेटवर आगीसारखा पसरतो. यात नुसता विनोद नसतो, तर त्या विनोदाच्या आडून राजकीय नेते, पक्ष किंवा चालू घडामोडींवर अत्यंत खोचक भाष्य केलेलं असतं. कॉकरोच जनता पार्टीच्या या अफाट यशामागे हेच मुख्य साधन होतं. आता आपण द सायन्स ऑफ पॉलिटिकल मीम्सकडे वळूया. राजकीय मीम्सचं हे विज्ञान आणि तरुणांवर होणारा त्याचा प्रत्यक्ष परिणाम. इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च म्हणजेच IJFMRमध्ये IJFMR प्रकाशित झालेल्या दावणगेरे विद्यापीठाच्या एका अभ्यासातून आपण हे सविस्तर समजून घेणार आहोत. या सर्वेक्षणातील पहिला आणि अत्यंत बोलका प्रश्न असा होता की तरुण सोशल मीडियावर राजकीय मीम्स पाहतात का? आणि याची आकडेवारी बघा. ती स्पष्टपणे दर्शवते की बहुसंख्य तरुण नेहमी किंवा किमान काही वेळा तरी अशा मीम्सच्या संपर्कात येतातच. म्हणजेच सोशल मीडिया वापरणारा जवळजवळ प्रत्येक तरुण आजकाल या राजकीय विनोदांचा एक भाग बनला आहे. हे मीम्स आता तरुणांच्या दैनंदिन डिजिटल जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत, हे अगदी नक्की. पण खरा धक्कादायक मुद्दा आता समोर येतो. कॉकरोच जनता पार्टीला मिळालेला तो कोट्यावधींचा प्रतिसाद पाहून कोणालाही वाटेल की तरुण यावर खूप सक्रियपणे व्यक्त होत असतील, बरोबर? पण डेटा काही वेगळीच गोष्ट सांगतोय. राजकीय मीम्सवर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता या प्रश्नावर तब्बल 62.9% तरुणांनी सांगितलं
की ते फक्त आणि फक्त हे मीम्स पाहतात. ना लाईक, ना शेअर, ना कोणती कमेंट, अगदी काहीच नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की पॅसिव्ह व्ह्यूइंग म्हणजेच ह्या मीम्सची पोहोच खूप मोठी आहे, पण प्रत्यक्ष सहभाग अगदीच मर्यादित आहे. अभ्यासकांच्या मते बहुतांश तरुण अत्यंत शांतपणे हे मीम्स पाहणे पसंत करतात. आता असं का? तर कदाचित त्यांना उघडपणे कोणत्याही राजकीय वादात अडकायचं नसेल किंवा आपले राजकीय विचार पब्लिक प्लॅटफॉर्मवर मांडायची त्यांची अजिबात इच्छा नसेल. त्यामुळे ते हे सगळे विनोद पाहतात, मनातल्या मनात हसतात, पण त्यात स्वतःला कधीच उघडपणे अडकवून घेत नाहीत. मग प्रश्न असा पडतो की या नुसत्या शांतपणे पाहण्याचा काही फायदा तरी होतो का? जेव्हा विचारण्यात आलं की राजकीय मीम्समुळे राजकीय समस्या समजायला मदत होते का, तेव्हा 38.9% लोकांनी काही प्रमाणात असं उत्तर दिलं आणि 25% लोकांनी खूप जास्त मदत होते असं सांगितलं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जरी उघडपणे प्रतिक्रिया दिल्या जात नसल्या तरी हे मीम्स राजकीय साक्षरता आणि अगदी प्राथमिक स्तरावरची जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच अंशी प्रभावी ठरत आहेत. आता या मीम्सचा तरुण पिढीच्या प्रत्यक्ष मतांवर नेमका किती प्रभाव पडतो ते पाहूया. या संशोधनातून समोर आलेला डेटा सांगतो की हा प्रभाव अतिशय मध्यम स्वरूपाचा आहे. जवळजवळ निम्म्याहून अधिक तरुणांना असं वाटतं की त्यांच्यावर या मीम्सचा खूप कमी किंवा अजिबात प्रभाव पडत नाही. म्हणजेच ते याकडे केवळ मनोरंजनाचं एक साधन म्हणून पाहतात. या मीम्सवर आंधळेपणाने विश्वास ठेवून ते आपली ठाम मतं सहसा बदलत नाहीत. पण याच संदर्भातली एक अत्यंत गंभीर आणि धोक्याची घंटा ह्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मीम्समधून चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरते का, ह्या प्रश्नावर मात्र धक्कादायक उत्तरे समोर आली आहेत. सुमारे 43% लोकांनी नेहमी आणि 34% लोकांनी कधीकधी असं उत्तर दिलं आहे. म्हणजेच जवळपास 78% तरुणांना याची पूर्ण जाणीव आहे की हे वरवर आकर्षक आणि विनोदी दिसणारे मीम्स अनेकदा चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याचं मोठं काम करत असतात. हे खरोखरच चिंताजनक आहे. चला तर मग या सायन्स ऑफ पॉलिटिकल मीम्सच्या संपूर्ण अभ्यासाचा थोडक्यात गोषवारा समजून घेऊया. राजकीय मीम्सचं हे दुहेरी स्वरूप खरंच अतिशय रंजक आहे. एकीकडे ते प्रचंड वेगाने लोकांपर्यंत पोहोचतात आणि प्राथमिक राजकीय जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. पण दुसरीकडे लोक केवळ मूक दर्शक बनून राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात दिशाभूल करणारी माहिती पसरण्याचा खूप मोठा धोका लपलेला असतो. सत्याची मोडतोड करण्यासाठी हे एक अत्यंत सोपे आणि तितकेच घातक हत्यार बनू शकते. तर आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. कॉकरोच जनता पार्टीसारख्या प्रयोगांना मिळालेला तो कोट्यावधींचा प्रतिसाद आणि आपण आत्ता पाहिलेलं हे संशोधन, हे सगळं एक खूप मोठा प्रश्न उभा करतं. जर लाखो करोडो तरुण हे सगळं पाहत आहेत पण उघडपणे कोणताही सहभाग घेत नाहीत, तर हे राजकीय मीम्स खरोखरच आपली लोकशाही बदलत आहेत की फक्त आणि फक्त आपलं मनोरंजन करत आहेत? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात एवढेच. आशा आहे की या माहितीपूर्ण प्रवासातून नक्कीच काहीतरी नवीन आणि रंजक शिकायला मिळालं असेल. लवकरच पुन्हा भेटूया.